मॉर्निंग आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आशाताईंनो, बऱ्याच दिवस झालं मी तुमच्यासाठी एकही व्हिडिओ बनवला नव्हता, परंतु तुमच्यापैकी बऱ्याच आशाताईंनी मला पर्सनली कॉल वगैरे करून किंवा कमेंटमध्ये, म्हणजे हे जे काही यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे आहेत तर त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अशा कमेंट केल्या की ताई, तुम्ही तुमची जी काही व्हिडिओ सिरीज होती की माता बैठक, किशोरी बैठक, VHNSC, VHND यांचं जे काही प्रोसिडिंग आहे तर त्याचे व्हिडिओ बनवत जावा, कारण की त्याचा आम्हाला खूप उपयोग होतो. आणि हीच कमेंट विचारात घेऊन मी आजपासून नव्यानं हे सर्व व्हिडिओ, या जून महिन्यातील सर्व व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या काही इतर अशा मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत या चॅनलची लिंक नक्की शेअर करा आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे किशोरवयीन मुलींचे नोंद रजिस्टर किंवा प्रोसिडिंग, म्हणजे जी काही आपण दर महिन्याला ज्या काही किशोरी मुले आहेत तर त्यांची जी काही शाळेमध्ये वगैरे जाऊन किंवा आपल्या उपकेंद्रात असेल किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये ही जी काही किशोरी बैठक घेतो तर त्या किशोरी बैठकीचं प्रोसिडिंग शॉर्टमध्ये कसं लिहायचं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर बघा, विषय किशोरींचे आरोग्य, आहार व स्वच्छता. किशोर अवस्था ही 10 ते 19 अशी कन्सिडर केली जाते. वयात येत असताना मुलींच्या जीवनातील हा काळ त्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र त्यांच्या या मानसोपचार तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व दिले जाते, कारण या काळात मुलींमध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात, अनेक रोगांचे प्रमाणही वाढू शकते. म्हणून मुलींनी आरोग्य, आहार व स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पूरक पोषक चौरस आहार घ्यावा. कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, दूध, मांस, अंडी इत्यादींचा आहारात समावेश करावा. तसेच फळे देखील नियमित घ्यावीत. लोहाच्या पूरक गोळ्या किशोरींना देण्यात याव्यात. मासिक पाळीत सॅनिटरी पॅडचा उपयोग करावा व हे जे काही पॅड्स आहेत ते नियमित बदलावेत. लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवावी. पॅड व्यवस्थित डिस्पोज करावेत. अशा प्रकारची माहिती देऊन बैठक संपवण्यात आली. तर अशा प्रकारे आपण ही शॉर्टमध्ये प्रोसिडिंग लिहू शकतो. परंतु ह्या प्रोसिडिंग व्यतिरिक्त आपण त्यांना व्यवस्थित मासिक पाळीबद्दल देखील माहिती द्यायची आहे. सॅनिटरी पॅड वगैरे कशा प्रकारे यूज करायचे, ते दर 4 ते 6 तासाला बदलायचे आणि ते कसे डिस्पोज वगैरे करायचे उघड्यावरती किंवा टॉयलेटमध्ये फ्लश न करता कशा प्रकारे त्यांची विल्हेवाट वगैरे लावायची, हे आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी आहार किती महत्त्वाचा असतो हे देखील त्यांना सांगून चौरस पूरक पोषक आहार घ्यायला सांगायचं आहे. त्याचबरोबर लोहाच्या ज्या काही पूरक गोळ्या आहेत त्या देखील आपण त्यांना द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे व्यवस्थित बैठक आयोजित करून आणि ही माहिती किशोरींना सांगून अशा प्रकारे आपण किशोरींची नावे लिहून घ्यायची आहेत. ही नावे 30पेक्षा अधिक असायला हवी आहेत, परंतु ही बैठक अजून आम्ही घेतली नाही, परंतु तुमच्यासाठी हे प्रोसिडिंग मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे डेमो म्हणून तुम्हाला या ठिकाणी त्यांची जन्मतारीख किंवा त्यांचं वय जरी लिहिलं नुसतं तरी चालेल. त्यांचं HB जर आपण चेक करणार आहोत तर तो देखील जर CHO मॅडमनी किंवा ANM ताईंनी घेतला तर तो देखील आपण इथं लिहायचा आहे आणि त्यांच्या स्वाक्षर वगैरे घ्यायचे आहेत. एखाद्या किशोरीला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तो देखील आपण लिहून घ्यायचा आहे. अशा प्रकारे या बैठकीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर अशाच प्रकारच्या आशाताईंना उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट नक्की करा. तुमच्या सर्व कमेंट विचारात घेऊन पुढील व्हिडिओ बनवले जातील. धन्यवाद ताई.